आणि या राज्यामध्ये खते बियाणे औषधं जे शेतीमाला लागतात त्याची अत्यंत मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी होते। सिमेंट महामार्ग आहे जो शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी तो उभारला जातोय। दादा, तुम्ही एक अन्नत्याग करत आहात गावामध्ये, शेतकरी म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून काय सांगाल? दिवाळीमध्ये ऐन दिवाळीमध्ये मला अन्नत्याग आंदोलन करावं लागतंय। सरकारनं मोठे मोठे आश्वासनं दिले, शेतकऱ्याची दिवाळी गोड करू वगैरे वगैरे थापा मारल्या आणि ऐन दिवाळीमध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला 1 रुपया पाठवला नाही। त्यामुळं तसेच शेतकऱ्यांचं मोठ्या मोठ्या थापा मारल्या की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, पण अजून 1ही रुपया कुठल्या शेतकऱ्याचा शासनाने कर्ज भरलेला नाही। जो आवश्यक वस्तूचा कायदा आहे, ज्या कायद्यामुळेच सरकार शेतकऱ्याच्या शेतीमालाचा भाव पाडतं, बाहेर देशातून शेतीमाल गरज नसताना आयात करतं आणि देशातल्या शेतकऱ्यांना देशोधडीला लावतं, तो कायदा रद्द करावा। ज्या महामार्गाची आवश्यकताच नाही असा तो शक्तीपीठ महामार्ग आहे जो शेतकऱ्यांचा जीव घेण्यासाठी तो उभारला जातोय, तो शक्तीपीठ कायमचा रद्द करावा आणि या राज्यामध्ये खते बियाणे औषधं जे शेतीमाला लागतात त्याची अत्यंत मोठ्या प्रमाणावर बोगसगिरी होते। तर ते रोखण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उच्च तंत्रज्ञान युक्त अशी एक प्रयोगशाळा ते तपासण्यासाठी व्हावी आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत तपासणी करून द्यावी, ह्या माझ्या मुख्य मागण्या आहेत। त्यासाठी मी ऐन दिवाळीमध्ये या सरकारच्या विरोधामध्ये गांधीगिरी मार्गाने माझा आत्मक्लेश म्हणून हे अन्नत्याग आंदोलन करत आहे।